जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी केली, परंतु ऐन उमेदीच्या काळातच शेकडो हेक्टर सोयाबीनला शेंगाच लागत नसल्यानं पुढे काय होणार या विवंचनेत शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. सतत पाऊस सुरू असल्यानं व रोगांच्या प्रादुर्भावानेही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं शासनाने दखल घ्यावी व सर्वेक्षणाचे आदेश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. गत दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्यानं सततची नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन तूर पेरणी केली होती. शेती मशागत सह महागडे बियाणे, खते, कीटकनाशके आर्थिक परिस्थिती नसताना आर्थिक जुळवाजुळव करून खरेदी केले होते. सोयाबीन महत्वाचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपासून सोयाबीन पिकाची लागवड यासह हजारो रुपयांचा खर्च देखील केला. उत्पादन चांगले होईल या आशेवर संगोपन केले. ऐन उमेदीच्या काळातच शेकडो हेक्टर शेत जमिनीवर आणि या क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन वाढले, परंतु शेंगा भरण्याच्या काळात एकाही झाडावर सोयाबीन शेंगा लागल्या नसल्याची स्थिती संपूर्ण जिल्हाभर झालेली आहे. हे इथं आलो आता, हे तुम्हाला झाड उपटून दाखवतो. बघा, काहीच नाही, एकही शेंग नाही. पुरे झाडं खाली आहेत, बिलकुल पुढे वांजोटे आहेत. अकोला तालुक्यातील शिवपूर येथील 400 एकर क्षेत्रात सोयाबीनला शेंगा लागल्या नसल्याची माहिती गजानन भारसाखळे यांनी दिली. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मी 7-8 एकर सोयाबीन पेरलेला आहे, फुले संगम. त्या सोयाबीनला एकही शेंग नाही. मी आतापर्यंत 3-4 फवारे मारले, निंदून काढलं, डवरे मारले, सर्व प्रोसिजर केलं, पण त्याला एक शेंगसुद्धा नाही. आता माझ्यावर आत्महत्या करायची पाळी आली. आता पुढे आमच्या भविष्याचं काय, तर याचा सरकारने काही ना काही विचार करावा. आमच्या गावातनी 70% लोकांच्या सोयाबीनले एक शेंगसुद्धा नाही, काहीच नाही बिलकुल. तर अशी कंडिशन झालेली आहे. सरकारला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचं काही ना काही झालं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यावं. जलसिंचन व्यवस्था बागायती क्षेत्र नसल्यानं निसर्गावर अवलंबून खरीपाच्या पिकांशिवाय पर्याय नाही. परंतु यावर्षी सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्यानं शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. लागलेला खर्च सुद्धा हातात येणार नाही, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. 400 एकर क्षेत्रावर सोयाबीन पीक हातचं गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनानं दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.